15 मार्च 2024 या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केला. तो म्हणजे शाळांची जी संच मान्यता असते, ही संच मान्यताचे सुधारित निकष या शासन निर्णयाने शासनाने निर्गमित केलेले. आणि यापूर्वीचे जे निकष होते त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाच्या अशा मूलभूत काही सुधारणा त्याच्यामध्ये केल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी शिक्षकांची शाळांसाठीची जी शिक्षक होते याची जी मंजुरी ती मोठ्या प्रमाणावर कमी प्रमाणात होण्याची शक्यता असल्यामुळं याचा या महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेवर, या भारतीय शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा परिणाम होण्याची या ठिकाणी शक्यता असल्यामुळे या संपूर्ण शासन निर्णयाची समीक्षा आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. आणि म्हणूनच ही चर्चा करण्यासाठी मी जयंत आमटे आपल्यासमोर या ठिकाणी आहे. आणि आपण जे काही या चर्चेत सहभागी झालेला आहात ते म्हणजे हा शिक्षक संवाद या चर्चेच्या माध्यमातून आपण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी साधक बाधक त्या ठिकाणी चर्चा करत आहोत. ओके, तर मित्रांनो, हा जो काही 15 मार्चचा जो काही शासन निर्णय आहे संच मान्यता सुधारित करण्याचा, आणि याच्या अगोदरचा जो शासन निर्णय होता तो होता 28 ऑगस्ट 2015चा. आणि मग या दोन शासन निर्णयात काही बाबीमध्ये मूलभूत सुधारणा करून यामध्ये शासनाने करून त्या ठिकाणी नवीन संच मान्यतेचे निकष त्या ठिकाणी विहित केलेले आहेत. बघा, तर थोडक्यात या शासन निर्णयाचा खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. विशेष म्हणजे थोडक्यात आपण जुने निकष आणि नवीन निकष याची थोडक्यात तुलना पाहू, म्हणजे आपल्याला नक्की काय व्हायला लागलं आहे, नक्की ह्या शासन निर्णयाने नक्की काय घडणार आहे याचा एक अंदाज येईल. बघा, 1 ते 4 किंवा 1 ते 5 याच्यासाठी जे सुरुवातीचे निकष होते संच मान्यतेचे, सगळ्यात प्रथम पहिला जो निकष होता म्हणजे 60पर्यंत जर विद्यार्थी असतील, 1 ते 4 किंवा 1 ते 5ची तुमची जी काही शाळा असेल याच्यामध्ये जर 60च्या आत विद्यार्थी असतील तर प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी 2 त्या ठिकाणी शिक्षक त्या ठिकाणी मंजूर त्या ठिकाणी करण्यात येत होते. विशेष म्हणजे RT ॲक्ट नंतर या ठिकाणी कोणतीही शाळा त्या ठिकाणी एक शिक्षक ठेवण्यात आलेली नाही. याच्या अगोदर प्रत्येक शाळेला अनेक शाळा अशा होत्या की एक शिक्षक शाळा होता, परंतु RT ॲक्टमुळं शिक्षण हा बालकाचा मूलभूत हक्क त्या ठिकाणी बनला आणि एक गुणवत्तापूर्ण शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी त्या ठिकाणी प्रत्येक शाळेमध्ये त्या ठिकाणी कमीत कमी 2 शिक्षकांची नियुक्ती करण्यात येते. आणि त्याच अंतर्गत जो हा 28 ऑगस्टचा शासन निर्णय आहे त्याच्या अंतर्गत त्यांनी सांगितलं की 60च्या आत जर विद्यार्थी असतील 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठी तर प्रत्येक शाळेला त्या ठिकाणी 2 शिक्षक त्या ठिकाणी कंपल्सरी करण्यात आलेले आहेत. ओके, परंतु हा जो 15 मार्चचा शासन निर्णय आहे ही जी तरतूद आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक महत्त्वाची सुधारणा केली. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं तर शाळेचा 1 ते 20च्या दरम्यान जर पट असेल तर या 1 ते 20 पटासाठी त्या ठिकाणी किमान 1 शिक्षक त्या ठिकाणी मंजूर करण्यात आले. बघा, शब्द खूप महत्त्वाचा वापरला तो म्हणजे किमान 1 शिक्षक त्या ठिकाणी कमीत कमी देण्यात आलेला आहे. परंतु जो काही हा जो मूलभूत बदल RT ॲक्टमुळे झालेला होता याच्यामध्ये कमीत कमी 2 शिक्षक प्रत्येक शाळेला, तर या ठिकाणी हा त्या ठिकाणी तोडला जातोय का ही एक शक्यता निर्माण झालेली होती. परंतु त्यांनी शासनाने त्याच्यावर काय कागदावर तरी त्याच्यामध्ये सुधारणा केलेली होती, जी की प्रत्यक्षात येणं खूप कठीण आहे किंवा आली तरी जास्त काही ती म्हणजे फायद्याची नाही शाळांसाठी. तो बदल काय आहे तर त्यांनी काय सांगितलं, किमान 1 शिक्षक मंजूर आणि त्याच्यासोबत तदनंतर काय केलं जाईल, दुसऱ्या पदावर एखादा गरजेनुसार सेवानिवृत्त शिक्षक घेतला जाईल. गरजेनुसार, बघा या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सेवानिवृत्त शिक्षक हे पद कोणतंही अस्तित्वात नाही पहिली गोष्ट, सेवानिवृत्त शिक्षक, कारण की एकदा सेवानिवृत्त झाल्यावर तो रिटायर होतो आणि तो सेवेपासून दूर होतो. परंतु काही काळापूर्वी शासनाने मोठ्या प्रमाणात भरतीला पायबंद होते मागच्या काळामध्ये आणि याच्यामुळे शिक्षकांची पदं खूप मोठ्या प्रमाणात रिक्त असल्यामुळं त्या ठिकाणी शाळा चालवण्यासाठी ज्या काही अडचणी येत होत्या किंवा मुलांचा मूलभूत हक्क नाकारला जात होता, त्याच्यामुळं लोकांनी जो काही आवाज उठवला तर त्याच्यावर एक उपाय म्हणून शासनाने काय केलेलं होतं की तात्कालिक भरती करेपर्यंत केवळ सेवानिवृत्त शिक्षकांना काही ठिकाणी त्या ठिकाणी नियुक्त्या दिलेल्या होत्या. परंतु खूप कमी लोकांनी अशा नियुक्त्या स्वीकारल्या, काही जिल्ह्यातच झाल्या आणि ह्या केवळ फक्त भरतीपर्यंत तात्कालिक स्वरूपात आहेत. आणि त्याच्यामुळे गरजेनुसार तिथं दुसरं पद देण्यात येईल किंवा नाही हे फक्त कागदावर राहू शकतं. आणि त्याच्यामुळं जे शासनाने संच मान्यतेत पद मंजूर केले आहे ते केवळ 1 आहे, हे लक्षात घ्या.
आणि म्हणून त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत अधिकृत दुसरा शिक्षक 1 ते 20 पटामध्ये इथून पुढं त्या ठिकाणी हे जर निकष लागू झाले तर तो शासन निर्णय आलाय म्हणजे शासन ते लागू करण्याच्या प्रयत्नात आहे, परंतु एकदा जर हे लागू झाले तर दुसरा शिक्षक त्या ठिकाणी येणार नाही. आणि हा खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी गंभीर परिणाम आहे आणि याचा खूप गंभीर परिणाम या शालेय शिक्षणावर होणार आहे. त्याचं कारण म्हणजे 1 ते 5च्या 1 ते 4च्या ज्या शाळा आहेत या प्रत्येक 1 किलोमीटरवर शाळा असावी हा RT नुसार निकष आला. प्रत्येक 1 किलोमीटरमध्ये मुलाला त्याचं मूलभूत शिक्षण भेटलं पाहिजे, हा त्याचा हक्क आहे, अधिकार आहे आणि ह्या अधिकारामुळे वंचित राहू नये म्हणून या ठिकाणी अनेक ठिकाणी छोट्या छोट्या शाळा त्या ठिकाणी अस्तित्वात आल्या. 15, 20, 25, 30, 40 अशा प्रमाणात मोठ्या शाळा आहेत. आदिवासी भाग आहे, अनेक डोंगराळ भाग, आदिवासी दुर्गम भाग या ठिकाणी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून या ठिकाणी देखील बऱ्याच वेळेस 20च्या आत पटसंख्या असू शकते. परंतु एक शाळा चालवण्यासाठी कमीत कमी 2 शिक्षक आवश्यक असतात, परंतु शासनाने आता मंजूर एकच केलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी या शिक्षकावर शाळेशिवाय इतर कामाचा प्रचंड बोजा आहे आणि म्हणून हा इतर प्रचंड कामाचा बोजा असताना एकाच शिक्षकाला हे 4-5 वर्ग सांभाळून इतर कामं करावे लागत असताना त्या ठिकाणी विद्यार्थ्याला द्यायला अगोदरच त्याच्याकडे वेळ फार कमी आहे आणि त्याशिवाय जर एकच शिक्षक त्या ठिकाणी नेमला तर ह्या ठिकाणी खूप गंभीर संकट ह्या छोट्याल्या शाळेवर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि ह्या शाळा किंवा हे शिक्षण केंद्र त्या ठिकाणी बंद पडण्याच्या मार्गावर त्या ठिकाणी दिसत आहे. ओके, तर हा झाला त्या ठिकाणी पहिला मुद्दा. दुसरा त्या ठिकाणी जो होता तर त्या काय सांगितलं 20 ते त्या ठिकाणी त्यांनी मग 30 ते 60 यासाठी 20 ते 60 त्यासाठी त्यांनी परत 2 शिक्षक त्या ठिकाणी सांगितले की 2 शिक्षकाला त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे 20 ते 60 प्रमाणात असेल तर तुम्हाला दुसऱ्या शिक्षकाचं पद त्या ठिकाणी मंजूर होऊ शकतो, परंतु 20च्या आत केवळ एक तुम्हाला त्या ठिकाणी होईल आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात एक शिक्षकी शाळा त्या ठिकाणी होणार आहे. दुसरं त्या ठिकाणी प्रायमरीला 60च्या नंतर 61 पट झाला की त्या ठिकाणी 3रं पद यायचं जुन्या निकषानुसार, परंतु नवीन निकषानुसार त्यांनी खूप मोठा बदल त्या ठिकाणी केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर त्यांनी मान्य केलं की 30 विद्यार्थ्यामागं 1 शिक्षक हे मान्य आहे, कारण की RT नुसार ते शासनाला बदलता येणार नाही. म्हणून शासनाने काय केलं तर 61वर विद्यार्थी करण्याऐवजी किंवा पद नवीन मंजूर करण्याऐवजी त्यांनी काय केलं तर 61 पेक्षा 16 विद्यार्थी अतिरिक्त म्हणजे 76 विद्यार्थी झाल्याशिवाय नवीन पद तुम्हाला मंजूर होणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी 3रं पदाची जर मंजुरी पाहिजे असेल तर त्या शाळेमध्ये कमीत कमी 76 पदं त्या ठिकाणी मंजूर पाहिजेत. 4थं पद जर तुम्हाला मंजूर पाहिजे असेल 90+16 म्हणजे 106 पदं त्या ठिकाणी मंजूर पाहिजेत. तुम्हाला 5वं पद मंजूर पाहिजे असेल तर 120+16 म्हणजे 136 पद त्या ठिकाणी मंजूर पाहिजेत. आणि ह्याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची पदे कमी त्या ठिकाणी मंजूर होणार आहेत आणि याचा खूप मोठा परिणाम या शिक्षण व्यवस्थेवर होणार असल्यामुळे याचा उहापोह करणं या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे. बघा याच्यामुळे एकंदरीत काय होणार आहे तर हे मोठ्या प्रमाणावर जर ह्या संच मान्यता कमी झाल्या, विशेषतः ही आपण जे बोलत होतो ते 1 ते 5 बोलत होतो, तसंच 1 ते 6 ते 8च्या बाबतीत देखील आहे. 6 ते 8च्या बाबतीत देखील पहिलं 35 विद्यार्थ्यापर्यंत 2 शिक्षक नेमले जायचे, 36 विद्यार्थी आले की 3रं शिक्षक, 70 विद्यार्थ्यापर्यंत 3 शिक्षक असे राहायचे. परंतु आता त्या ठिकाणी काय केलेलं आहे तर 6 ते 8 मध्ये देखील त्यांनी अतिरिक्त पद मंजूर होण्यासाठी अतिरिक्त 18 विद्यार्थी पाहिजे. 1 ते 5ला अतिरिक्त 16 पाहिजेत आणि 1 ते आपल्या 6 ते 8 मध्ये त्या ठिकाणी अतिरिक्त 18 विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी पाहिजे, तेव्हाच ते पद त्या ठिकाणी मंजूर होईल. आणि म्हणून हा खूप मोठा एक क्रांतिकारी त्या ठिकाणी बदल आहे आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. बघा आता या शासन निर्णयामुळं काय होणार आहे तर ज्या छोट्याल्या शाळा आहेत त्या 1 शिक्षकी बनणार आहे, त्या ठिकाणी दुसरा त्या ठिकाणी 1 ते 20च्या पटाला भेटणार नाही आणि त्याच्यामुळं खूप मोठं ह्या वाडी वस्ती तांड्यावरील शाळेचं त्या ठिकाणी नुकसान होणार आहे. विशेष म्हणजे एका शिक्षकावर फक्त शाळा हे काम नाही, त्याच्याकडे क्लेरिकल काम आहे, अनेक प्रकारचे रजिस्टर असतात ते मेंटेन करावे लागतात, अनेक त्या ठिकाणी त्याला सभा बोलवाव्या लागतात, त्या सभा घ्याव्या लागतात, अनेक ऑनलाईन डाटा एंट्रीचे कामं आहेत ते डाटा एंट्रीचे काम त्या ठिकाणी करावं लागतात आणि अनेक टपाल आता हे मोबाईल व्हॉट्सअप आल्यापासून तो प्रचंड प्रमाणे शासनाकडून काहीही माहिती लगेच मागितली जाते, शिक्षकाला लगेच ती तयार करून द्यावं लागते आणि याच्यामुळे तो शिक्षक पूर्णपणे गुरफटलेला राहतो आणि त्याच्यामुळे
विद्यार्थ्याला द्यायला खूप कमी वेळ या शिक्षकाकडे आहे आणि त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना 2 शिक्षकाला जी जड जात असणारा 1 ते 4 वर्ग सांभाळणं, त्या ठिकाणी एकच शिक्षक करण्याचं घाट ह्या शासन निर्णयाने घातल्यामुळं खूप मोठं नुकसान ह्या वाड्या वस्ती आदिवासी भागातील या शाळावर त्या ठिकाणी त्याचा परिणाम होणार आहे आणि एकंदरीत शिक्षण व्यवस्था कोलमडली जाणार आहे. बघा, पाठीमागं काही काळापूर्वी शासनानं त्या ठिकाणी शाळा ज्या कमी पटाच्या शाळा आहेत त्यांचं शेजारच्या शाळांमध्ये त्या ठिकाणी एकत्रीकरण करण्यासाठीची एक योजना त्या ठिकाणी आणलेली होती. परंतु त्यामध्ये देखील शासनाला खूप मोठ्या प्रमाणावर विरोध झाल्यामुळं ती त्या ठिकाणी योजना शासनाला गुंडाळून ठेवावी लागली आणि म्हणून ह्या दुसऱ्या मार्गाने आता शासनाने हे सुधारित निकष करून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे पदं त्या ठिकाणी कमी मंजूर करून करण्याचा घाट त्या ठिकाणी शासनाने घातलेला आहे. परंतु याच्यामुळं या शिक्षण व्यवस्थेवर खूप मोठा नकारात्मक परिणाम होण्याची या ठिकाणी शक्यता आहे आणि म्हणूनच याला खूप मोठा विरोध त्या ठिकाणी होणार आहे. पहिला गोष्ट, शिक्षण व्यवस्था व गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर ढासळली जाणार आहे. जो RTE ॲक्टने तुम्हाला 1:30चं प्रमाण दिलेलं होतं ते राखलं जाणार नाही आणि जर विचार केला ग्लोबल लेवलला, जागतिक लेवलला, तर जो रेशो आहे PTR जो आहे, PTR म्हणजे पीपल टीचर रेशो जो आहे तो नॉर्वेमध्ये जवळपास 10.5 विद्यार्थ्यामागं 1 शिक्षक आहे प्रायमरी लेवलला आणि अप्पर प्रायमरीला किंवा सेकंडरीला 10.2 विद्यार्थ्यामागं 1 शिक्षक आहे. आणि जर त्या ठिकाणी भारताचा विचार केला, नॉर्वे, अमेरिका, इंग्लंड, बाकीचे हे जे काही अर्जेंटिना वगैरे हे जे काही सुधारित देश आहेत याच्यामुळे 10 ते 15 विद्यार्थ्यामागं प्रति विद्यार्थी 1 शिक्षक आहे. परंतु ज्या आपण भारताचा विचार करतो तर प्रायमरी लेवलला भारताला 26 विद्यार्थ्यामागं 1 शिक्षक आहे आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 25 विद्यार्थ्यामागं प्रायमरी लेवलला 1 शिक्षक आहे. हा रेशो आहे त्या ठिकाणी PTR आहे. आणि जर माध्यमिक लेवलला जर विचार केला तर माध्यमिक लेवलला इंडियाचा 21च्या आसपास आहे, परंतु महाराष्ट्राचा विचार केला तर 27-28च्या आसपास हा रेशो त्या ठिकाणी माध्यमिक शाळांचा त्या ठिकाणी किंवा अप्पर प्रायमरीचा त्या ठिकाणी आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये हा रेशो खूप कमी आहे किंवा भारतात देखील तो पहिलाच ह्याचं जे प्रमाण आहे तर हे जास्त आहे किंवा ही PTR त्या मानाने तुलनेने जास्त आहे. कारण की कमी विद्यार्थ्याला जर शिक्षक असेल तर तुम्हाला जास्त लक्ष त्या विद्यार्थ्यावर देणं त्या शिक्षकाला शक्य असतं आणि म्हणून त्या ठिकाणी एक गुणवत्ता त्या ठिकाणी विकसित होण्याची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर संधी असते आणि याच्यामुळे याचा गुणवत्तेवर खूप मोठा नकारात्मक परिणाम होणार आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, शिक्षकाच्या मानसिक स्वास्थ्यावर त्याचा खूप परिणाम होणार आहे. शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत, आंतरजिल्हा बदली असेल, जिल्हांतर्गत बदली असेल, याच्यावर देखील याचा खूप मोठा इफेक्ट होणार आहे. बघा, शिक्षकांची पदच खूप कमी मंजूर झाल्यामुळे शिक्षकावर लोड वाढणार आहे आणि एखाद्या अशा शाळेवर जर तो गुंतला की तिथं खूप लोड आहे तर त्याचं मानसिक स्वास्थ्यसुद्धा मोठ्या प्रमाणावर बिघडण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे. आणि जर जे 15-20 वर्षापासून बाहेर जिल्ह्यात लोक काम करत आहेत की काही दिवसांनी त्यांची स्वजिल्ह्यामध्ये बदली होईल या अपेक्षेवर त्या ठिकाणी काम करत आहेत, परंतु आता जर हे सुधारित निकष त्या ठिकाणी अंमलात आले तर खूप कमी जागा त्या ठिकाणी म्हणजे संच मान्यता होणार आहेत, कमी होणार आहेत. विशेष म्हणजे आता यावर्षी ज्या संच मान्यता झालेल्या होत्या 2023मध्ये तर 2023च्या संच मान्यता देखील या ठिकाणी आधार बेस्ड करण्यात आले आणि याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर पदे त्या ठिकाणी कमी त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली शासनाने आणि त्याचा देखील खूप मोठा फटका या शिक्षण क्षेत्राला बसलेला आहे. आता हे निकषच त्या ठिकाणी सुधारित करून खूप मोठा आणखी एक फटका त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्राला बसणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या बदलावर तो होणार आहे. शिक्षक जिल्हांतर्गत बदली, आंतरजिल्हा बदली याच्यावर मोठ्या प्रमाणात आंतरजिल्हा बदल्या तर बंद पडण्याच्या मार्गावर आहेत याच्यामुळे आणि पूर्ण आंतरजिल्हा बदल्या त्या ठिकाणी बंद पडू शकतात. आणि दुसरी गोष्ट जो सगळ्यात महत्त्वाचा आहे की यावेळेस शिक्षक भरती होत आहे तर ह्या शिक्षक भरतीवर देखील खूप मोठा परिणाम या ठिकाणी होत आहे. बघा, आत्ताची शिक्षक भरती जर ही पूर्ण झाली तर व्यवस्थित होईल, परंतु यामध्ये देखील अनेक अडथळे ह्या भरतीमध्ये येत आहेत आणि यामध्ये जर नवीन निकष त्या ठिकाणी नवीन निकषानुसार नवीन संच मान्यता जर झाल्या तर हे पदं खूप कमी प्रमाणात त्या ठिकाणी मंजूर होतील आणि हे कमी मंजूर झाली तर शिक्षक भरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर थांबवली जाईल आणि ही एकदा भरती थांबली तर भविष्यामध्ये जे काही BEd करून बेरोजगार युवक आहेत महाराष्ट्रामध्ये तर हे यांना जे काही रोजगाराचं साधन होतं किंवा ज्याद्वारे एक तर
मुलांचाही विकास, एका शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात कार्य करायची त्यांना संधी मिळत होती. त्यातून शिक्षणाचा सुद्धा दर्जा सुधारण्याची शासनाकडे संधी होती आणि त्यातून एक पोटापाण्याचा प्रश्नसुद्धा या विद्यार्थ्यांचा किंवा डी.एड. बी.एड. धारकांचा त्या ठिकाणी निकाली निघत होता. आणि म्हणून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पदेसुद्धा भरली जात होती. इथून पुढं जर हे निकष लागू झाले तर खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरतीवर त्या ठिकाणी मर्यादा येणार आहेत आणि शिक्षक भरती भविष्यात होईल का नाही ही त्या ठिकाणी खूप मोठी चिंतेची बाब निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच मित्रांनो, जो शासन निर्णय विद्यार्थ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार आहे, शिक्षण क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम करणार आहे, शिक्षकावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करणार आहे, शिक्षकांच्या बदल्यावर शिक्षक भरतीवर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम हा शासन निर्णय करणार आहे. आणि याच्यातून एकंदरीत शिक्षण व्यवस्थेचा, शिक्षणाचा खूप मोठा बट्ट्याबळ होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच माझी जी काही धारणा आहे, माझ्या धारणेनुसार तरी याच्यामुळे खूप मोठा सेटबॅक किंवा शिक्षण क्षेत्र खूप या ठिकाणी मागच्या पायरीवर जाऊ शकतं. आणि म्हणूनच याच्यावर एक गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणूनच हा जो काही संच मान्यता जे सुधारित निकष विहित केलेले आहेत याला खूप स्ट्रॉंग विरोध संपूर्ण पालकातून, शिक्षकातून आणि जे काही अभियोगधारक आहेत या सर्व क्षेत्रातून किंवा जे शिक्षण तज्ज्ञ आहेत यांनी देखील याला खूप मोठा विरोध करण्याची गरज या ठिकाणी आज निर्माण झालेली आहे. शासन फक्त बघा, आंतरराष्ट्रीय लेवलला शासन मोठ्या प्रमाणावरती, बाहेरचे शासन इतर देशाचे जे सुधारित देश आहेत खूप मोठ्या प्रमाणावर जवळपास GDPच्या 6% त्या ठिकाणी 6%पेक्षा जास्त खर्च शिक्षणावर खर्च करत असताना महाराष्ट्र राज्यासारखं, महाराष्ट्र सरकार 2 ते 2.5% सुद्धा त्या ठिकाणी खर्च शिक्षणावर करत नसताना देखील खूप मोठा आरडाओरडा केला जातो की इथं शिक्षकांना इतका पगार दिला जातो किंवा शिक्षण व्यवस्थेवर आम्ही इतका खर्च करतो. आणि तो खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करून या ठिकाणी शिक्षण व्यवस्था हाणून पाडली जाते. RTI जो बालकाचा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळवण्याचा हक्क आहे त्याला देखील छेद देण्याचं काम अशा शासन निर्णयामुळे होऊ शकतं. आणि म्हणूनच हा शासन निर्णय मागं घेणं गरजेचं आहे का याचा आपल्याला त्या ठिकाणी विचार करावा लागेल. आणि म्हणूनच मित्रांनो, ह्या सगळ्या बाबीवर नक्की आपल्याला काय वाटतं, नक्की खरंच हा शासन निर्णय त्या ठिकाणी मागं घेणं गरजेचं आहे का, नक्की खरंच या शासन निर्णयाने शिक्षण क्षेत्रावर काय परिणाम होतील किंवा या संदर्भात खरंच नकारात्मक परिणाम होतील, कोणाला वाटतं का पॉझिटिव्ह परिणाम होतील, किंवा नक्की जी काही आपली मत असेल तर नक्की मित्रांनो आपण कळवा, या चर्चेत सहभागी व्हा. आणि नक्की मित्रांनो, जर आपल्या सगळ्यांना जर वाटत असेल की या ठिकाणी हा शासन निर्णय खूप घातक आहे तर नक्की या ठिकाणी त्याला स्ट्रॉंगपणे विरोध करा. मित्रांनो, आपण आपल्या संघटनेमार्फत, अटल शिक्षक संघटनेमार्फत या ठिकाणी याला अभ्यासपूर्ण याचं निवेदन बनवून या संदर्भातील ज्या काही ह्या चुकीच्या काही निकष त्या ठिकाणी विहित करण्यात आलेले आहेत तर त्यासाठी आक्षेप आपण नोंदवणार आहोतच. परंतु नक्की याच्या संदर्भात आपण काय भूमिका घ्यावी, याबाबत तुम्हाला काय वाटतं ते नक्की आम्हाला कळवा. या सगळ्या आधारावर तुमच्या आमच्या मताच्या एकंदरीत चर्चेचा मतितार्थ लक्षात घेऊन, याचा सारांश लक्षात घेऊन नक्की आपण याच्यावर कार्यवाही करूयात. आणि नक्कीच याच्यामधून जे शिक्षणाचं नुकसान होणार आहे तर हे शिक्षणाचं नुकसान टाळण्यासाठी नक्की आपण एकत्रित प्रयत्न करूयात. धन्यवाद.